मी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री बालाजी लोहकरे यांना. कृषी वेद 2026 मराठवाड्याच्या मायभूमीमध्ये सुरू असलेला हा शेती मातीवरचा हा सगळा जो उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय, त्याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब, या ज्यांच्या माध्यमातून इथं शेती मातीवरचं संशोधन, शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य अविरतपणे सुरू आहे, ते इथला सगळा कर्मचारी, सगळे शास्त्रज्ञ आणि सगळा वर्ग या ठिकाणी अगदी दूरवरून आलेला माझा शेतकरी बांधव आज या ठिकाणी ज्या वेळेस मी येत होतो त्यावेळेस या भागामधली तरुण मुलं अगदी उत्साहानं टप्प्याटप्प्यावर थांबलेली मला दिसली. खर तर मराठवाडा, आम्ही लहानाचं मोठं झालो, मराठवाड्यातलं शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं शुक्ल काष्ट ऐकण्यात आमची आजपर्यंत जेवढं वय आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या व्यथा ऐकल्या, वाचल्या, त्याच्यामध्ये मराठवाड्यातला शेतकरी हा सगळ्यात मोठा भरडून निघालेला शेतकरी. त्यामुळं आज जो पार पडणारा हा जो सोहळा आहे याला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या वेळेस कपिल सरांनी मला या ठिकाणी हरभऱ्याच्या काही व्हरायटी दाखवल्या आणि प्रत्येक व्हरायटी डेव्हलप करत असताना त्याचं जे वैशिष्ट्य आहे की आपण हे का डेव्हलप करतोय, म्हणजे विल्टर रेजिस्टन्स असलेली व्हरायटी आहे. एखादी व्हरायटी अशी दाखवली जाते जिथं ती मशीन वर्क करायला लागल किंवा आपल्याला माणसाची गरज न पडता ते मेकॅनिकल पद्धतीनं करता येईल, अशा पद्धतीच्या व्हरायट्या सुद्धा दाखवल्या. कृषी विज्ञान केंद्र आपल्यासाठी काय काम करतात हे जवळून बघण्याचा हा सगळा प्रसंग आहे. हे का महत्वाचं आहे, या कामाचं महत्व काय? शेतकरी मित्रांनो, आपण जरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलो असलो, परंपरेनं आपल्या नावावर जरी सातबारे उतारे असले, तरी शेती मात्र आपल्याच घरातल्या पद्धती ज्या पूर्वी पार चालत आल्या त्या पूर्णपणे बदलून गेलेल्या आहेत. आज मितीला आपण जर बघितलं जुन्या पिढीचं आणि नवीन पिढीचं, हा दोन संघर्ष आहे जो सगळ्या क्षेत्रामध्ये असतो, तो शेतीमध्ये सुद्धा. आता तुम्ही उपस्थितावर एकदा नजर बघा, इथं जुना वर्ग तेवढ्या संख्येने उत्सुकतेने आलेला आहे, नवीन पिढी सुद्धा तेवढ्याच उत्सुकतेने आलेली आहे. जुन्या पिढीनं एक टप्पा पूर्ण केला, ज्या पिढीनं 3-3 सलग दुष्काळ बघितले, ज्या पिढीनं सातत्यानं अतिवृष्टी बघितली, ज्या पिढीला शेतीमधनं काहीच मिळालं नाही, पण शेतीवरची निष्ठा आजही इथं उपस्थित असलेल्यामुळं तुम्हाला त्याची लक्षात येत असेल की नाही काय मिळालं तरी काळ्या आईची मी सेवा प्रामाणिकपणे केलेली आहे, आणि तो भावना आजही घेऊन ती पिढी आपल्या समोर उभी आहे. आमचं दुर्दैव एक आहे, म्हणजे सगळ्यांना शिक्षण घरातनं मिळतं, कुठलाही व्यवसाय असू द्या, अगदी सलून टाकलेला आमचा नाभिक बांधव असेल, त्याच्या लेकराला सुद्धा दाढी कशी करायची हे कुणी बाकीच्याने शिकवायची गरज नसते. त्याचा बाप, त्याचा आजा, त्याचा चुलता याच्या माध्यमातून ते शिक्षण त्याला मिळत असतं. लवार काम असेल, सुतार काम असेल, जे जे व्यवसाय आपल्याला पिढीजातपणानं चालतात ते सगळ्या गोष्टी या घरातून शिक्षण आपल्याला मिळत असतं. पण शेतीचं तसं नाही. पहिल्या पिढीला अज्ञान होतं. तुमचा मायक्रोरायझा असेल, तुमचे जे कंटेंट आहेत आज फवारण्यामध्ये तुम्ही मारताय, घेताय, की ज्याचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे, ते त्यांच्याकडे नव्हतं.
फिक्स असायचं असंही नाही. आता तुम्ही तळी करायला लागला, योजना आणल्या सरकारनं, तुम्हाला सोलर आला, दिवसाची लाईट आली, सगळ्या गोष्टी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या. पण त्या पिढीनं अगदी मोठ चालवली असेल. अगदी मी आज येताना सुद्धा बघतोय की अगदी पारंपरिक पिकावर 70%, आता खर तर ह्यांचं कौतुक याच्यासाठी आहे की आमची लोक ज्या पिकामध्ये 70% जनता आमची काम करते त्याच्या वराट्यावर आम्ही काम करतो. पण मित्रांनो, हे अगदी चुकीचं, म्हणजे ह्यांचं चुकीचं नाही, आपलं चुकीचं. याने आपला भार हलका करणार आहेत, पण नगदी पिकामध्ये न उतरता, फळबागामध्ये न उतरता, अगदी पारंपरिक पिकामध्ये अडकून पडणं. जग एवढं वास्ट झालंय, सगळ्या भाजीपाला पिकाला मागणी वाढते. 200-300 रुपयानं फळं घ्यायची मानसिकता शेतकरी शहरातल्या लोकांची आहे. अगदी दुबई, युरोपीय राष्ट्रात आपला माल एक्सपोर्ट होतोय, त्याच्यासाठी सरकार काम करतंय. इतकं सारं काम चाललंय आणि आपण मात्र अजूनही पारंपरिक पिकामध्ये काम करतोय. एकच पीक सातत्यानं आपल्या शेतामध्ये घेण्यामुळं, आपल्या भागामध्ये घेण्यामुळं अडचणी या वाढत असतात. त्याचं कारण आहे, त्याला आवश्यक असणारं बुरशी असेल, त्याचे जे स्कोर असतात ते जमिनीमध्ये सारखे स्टोअर होतात, सुप्तावस्थेमध्ये जातात आणि मग त्याला फेवरेबल वातावरण मिळालं की रोगाचे, किडीचे हे जे अटॅक आहेत ते वाढत असते. आणि म्हणून करता कधी काळी तुम्ही हरभरा करत असाल तर पूर्वी जास्त खर्च न करता चांगलं उत्पादन 15 क्विंटलचं निघत असेल तर आज ते 10 क्विंटल 12 क्विंटल काढताना सुद्धा डबल खर्च, दुप्पट खर्च हा आपल्याला करावा लागतोय. शेतीमध्ये क्रॉप पॅटर्न हा सातत्यानं बदलणं ही शेतीची गरज आहे. आपण 5वी पर्यंत शिक्षण, 10वी पर्यंत शिक्षण, कॉलेजचं शिक्षण सुरू होतं, डिग्रीचं होतं, मास्टरकीचं होतं आणि मग आपण अशा एका टप्प्यावर जात असतो की आयुष्यभर. आता खरं तर आपण 12 खडी म्हणजे सुरुवात 12व्या वर्षी केली आपण शेतीची आणि तीच 12 खडी 17व्या वर्षी सुद्धा आपण शिकण्याचं काम करतोय किंवा हे करतोय. आणि म्हणून आपल्याकडे काहीच नाही पुढच्या पिढीला सांगण्यासाठी. मी नाविन्य काही केलंच नसेल, मी कधी धाडसच केलं नसेल, मी नवीन प्रयोगच केले नसतील, शेती मातीतल्या सगळ्या आव्हानांना मी जर अभ्यास करून सामोरच गेलो नसेल तर माझ्या येणाऱ्या पिढीला शिकवणार कोण? आणि म्हणून 30 पिकांची पद्धत, त्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्ही अडकून पडलाय. खर तर मी ज्या भागामधनं येतो त्या भागामध्ये पंढरपूर पांडुरंगाला तुम्ही अगदी, मी आता ज्या वेळेस इथे येतो मला शिवकांत आमचा सांगत होता की इथून महिन्याच्या वारीला लोक येतात पंढरपूरला. किती प्रचंड निष्ठा आहे. म्हणजे महिन्याच्या वाऱ्या तुम्ही इथून येऊन पांडुरंगाच्या करता आणि त्याच पंढरपूर भागातून मी आज तुमच्याकडे आलो. उद्देश एकच आहे की तुम्ही जागृत झालं पाहिजे, काळानुसार तुम्ही चाललं पाहिजे आणि 8 विश्व दारिद्र्याची ही जी साखळी आहे ती एखाद्या कुठल्या तर पिढीनं पुढे येऊन आता ही तोडली पाहिजे. माझा आज कोहिनूर खरबूज चालू आहे आणि मी दर घेतोय 60 रुपये. बरं, आज 60 रुपये दर घेत असताना मी स्वतःच बॉक्स पॅकिंग करतोय, स्वतः दिल्लीला जाऊन आलो, मार्केटचा अभ्यास केला, स्टडी केली आणि 60 दिवसामध्ये एकरात 10-10 लाखाचं उत्पादन घेण्याची संधी आमच्या दारात उभी आहे आणि आम्ही अडकलोय कुठं? कसं करायचं आम्हाला कोण सांगणार? 10-20 पानाचं पुस्तक होत नाही तयार. फवारण्याचं आणि तुमच्या त्या सगळ्या गोष्टीचं जर नियोजनच करायचं झालं तर 10-20 पानाचं पुस्तक सुद्धा तयार होत नाही. जशीच्या तशी उत्तरं लिहिणारी माणसं आहे आपण. म्हणजे आपला धडा असतो त्याचं उत्तर लिहायचं म्हणलं जसा आपल्या त्या गाईड मध्ये होतं तसंच्या तसं वाक्य सुद्धा न बदलता अगदी तसंच्या तसं उत्तर पत्रिकेत आलं पाहिजे हा अट्टास करणारी आपण माणसं. पण आज आपल्याच पिकाचं व्यवस्थापन शिकण्यासाठी आपल्याला नकोच वाटतं किंवा त्याला दुसऱ्याची गरज वाटते. कृषी दुकानामधनं जे काम व्हायला पाहिजे, जी साक्षरता शेतकऱ्यामध्ये यायला पाहिजे ती कधी कुणी आणणार नाही. म्हणजे हे काय कुणाचा दोष देत नाही आपण, पण धंदा माझा, पैसे मला मिळणार
मी खर्च केलाय लाखभर तर त्याची काळजी मलाच असली पाहिजे. कुणी त्याचं उत्तरदायित्व तुमचं वैयक्तिक घेणार नाही. जनरली मार्गदर्शन सगळीकडे भेटेल तुम्हाला. आज आपण भाजीपाला पिकामध्ये काम करतोय. 8 महिन्यापूर्वी माझ्याकडे क्षेत्र आलं 8 एकराचं. मी अल्पभूधारक शेतकरी आहे. खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांची आपली ओळख नसेल. आम्ही दोघ जण भाऊ 2.5 एकराचा उतार आहे आमचा. 2.5 एकर क्षेत्र स्वतःच असताना खरं तर मी भाड्या तत्वावर जमिनी घेतो. त्या जमिनी डेव्हलप करून तिथं कष्ट करून आपण तिथं उत्पादन घेत असतो. आणि लाखो फॉलोअर्स आहेत आपले. 1.5 लाख शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहेत. म्हणजे फक्त फेसबुकचे, बाकीचे मग इन्स्टा आहे, युट्यूब आहे, बऱ्याच गोष्टीतून शेतकरी आपला जोडला गेलेला आहे. 8 एकराचं क्षेत्र हाताखाली मिळालं. 4 एकराला भांडवल होतं म्हणून टोमॅटो सारखं नगदी पीक लावलं. बरं, मी एकट्यानं लावलं नाही. हे पीक मी घेतोय याचा स्टडी करण्यासाठी मी उत्तर भारतात गेलो, दक्षिण भारतात गेलो, कोलार सारख्या टोमॅटो उत्पादक भागामध्ये फिरलो. आणि मी एक पोस्ट केली की 27 मेला आपण या पिकाची चर्चा करण्यासाठी एकत्र येतोय आणि या वर्षीचं टोमॅटोचं भविष्य काय याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सहज पोस्ट टाकली. फॉलोअर्स जास्त. 500 शेतकरी आले, एका रात्रीत आले. आणि माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला 43,000 रुपये पदरनं खर्च करावा लागला. पण उद्देश होता की कुणीतरी शेतकऱ्याच्या पोरानं ही जी साखळी आहे अज्ञानाची, म्हणजे अज्ञान कशामुळे आहे, ही सगळी पिढी आहे यांच्याकडे खूप मोठं नॉलेज आहे. म्हणजे खूप बारक्या बारक्या गोष्टी असतात ज्या पिकांना ताकद देत असतात नॅचरली. माती लावण्याची प्रक्रिया होती पूर्वी. आता मल्चिंग मुळे थोडस आपण त्याच्यापासून बाजूला गेलो. तर तुम्हाला आठवत असेल म्हणजे तण व्यवस्थापन व्हायचं. आता आमच्याकडे मंगळवेढा शिवार आहे, ज्वारीचं कोठार तुम्हाला माहिती असेल. आणि फार म्हणजे काळं रान पेरलं एकदा, वापशावर जेव्हा तण यायचं तेव्हा डुबं चालवायचं त्याच्यामध्ये. त्या डुबं चालवल्यानंतर त्या मधल्या अंतरामध्ये जे तण उगवलेलं असायचं ते तण तर निघून जायचंच, पण ते माती ज्यावेळेस त्याच्या बुडाला लागायची त्यावेळेस ते असलं बुडवायचं आणि त्याचा असला लुंगा तयार व्हायचा, तरी ते झाड पडत नव्हतं. आता याच्यामध्ये शेतकऱ्यानं काय केलं, काही खर्च केला नाही. घरची बैलजोडी, स्वतःच कष्ट, विषय संपला. 10 रुपये खर्चाची गरज नाही. मला आठवतंय, तुम्हाला सुद्धा आठवत असेल, पूर्वीच्या पिढीला छड्डे आणि बनेल छटणी सुद्धा फाटक्या घातलेली लोक आहेत आपली. लाखानं कर्ज बँकात देत नव्हत्या, त्यावेळेस सुद्धा समाधानाची शेती आपण केलेली आहे. म्हणजे काय लागायची, एक बैलजोडी लागायची, घरची सगळी माणसं कष्ट करणारी असायची आणि सगळ्यात मोठा भरोसा असायचा निसर्गावर. आपल्या पिढीला एक आपण विसरलोय, हा जो उतारा नावाचा प्रकार असतो, आवरेज नावाचा जो प्रकार असतो, तो निसर्ग कसा राहिला त्या पिकाच्या सगळ्या कालावधीमध्ये त्याच्यावर ते आवरेज कमी जास्त होत असतं. पारावर गप्पा व्हायच्या, चावडीवर शेतकरी बसायचे, खळं चालू असायचं, एकमेकात चर्चा व्हायची. या वर्षीचा उतारा कसा आहे, स्वाड म्हणतात काय भागामध्ये, उतारा काय भागामध्ये म्हणतात. तर सांगितलं जायचं की या वर्षी थोडस उत्पादन कमी निघतंय. त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्याला 1-2 क्विंटल उत्पादन हे कमीच निघायचं, कोणालाही जास्त निघत नव्हतं. एखाद्या वर्षी ज्वारी भरताना आबाळे यायचं, चांगला दाणे टिप्पर दाणे भरायचे, चांगलं पीक पदरात पडायचं, त्यावेळेस ऑटोमॅटिकली 2-3 क्विंटल उतारा जास्त यायचा. म्हणजे त्या पिढीचं कौतुक केलं पाहिजे. सगळं कष्ट आपलं, मातीचं सगळं झालं, पण जर निसर्ग प्रतिकूल असेल तर उत्पादन कमी निघतं, हे स्वीकारलेली पिढी होती ती. आज आपलं काय झालंय, माझ्याकडे 1 लाख रुपयाचं मला लोन मिळतंय, मला 1 लाख रुपये खर्च करायचा आधीच ठरवून ठेवलंय आपण. आणि मग ते 1 लाख रुपये टाकल्यामुळं भीती जात नाही, झोप येत नाही. त्या पिकाला सारखं खालवर 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 बघून मग काहीतरी रोग येतो काय की या भीतीपोटी सातत्यानं फवारायचं, सातत्यानं त्याला खर्च करायचा, सातत्यानं त्याला लिक्विड खत द्यायची. हे इतकं दुष्टचक्र
वाढत चाललं की खर्चाचा आकडा दुप्पट तिप्पट झालाय आज, आणि हे फक्त अज्ञानामुळे झालंय. माझ्या ज्या टोमॅटो पिकामध्ये आपण कार्यशाळा घेतो, या 6 महिन्यामध्ये 8 कार्यशाळा झाल्या माझ्या, आणि हजारो शेतकरी मी असे तयार केले की ज्यांना 50,000च्या वर 1 रुपया टोमॅटोसाठी लागला नाही. लोक 3-3 लाखावर गेली. ज्या फवारण्या आपण करायला लागलो, जे लिक्विड खतं आपण सोडायला लागलो, याच्यामुळे 50व्या वर्षापर्यंत आयुष्य आले. आज 40-50 वर्षाचा माणूस सुद्धा सुरक्षित जगायला तयार नाही. मातीमधलं जे प्रदूषण होते आज, म्हणजे ज्या दिवशी मातीची निर्मिती झाली त्या दिवशीपासून एवढं पाप कुणी सुद्धा केलं नाही त्या मातीत, तेवढं प्रदूषण त्या मातीमध्ये आज आपण करायला लागलोय. आणि येणाऱ्या पिढीला याची इतकी मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, त्याची कल्पना सुद्धा साधी तुम्हाला नाहीये. ह्या उत्पादन वाढीनं आपल्याला दर मिळू दिला नाही. सरांनी आता सांगितलं 3 वर्ष तुम्ही नाही पिकवलं तरी संपत नाही इतकं तुम्ही पिकवून ठेवलंय. कोण विचारणार आहे? कोण विचारणार आहे आपल्याला? अहो, इतका खर्च करायची गरजच काय? अपेक्षा वाढवून ठेवल्या. कोणीतरी आपल्याला सांगितलं 3000 कॅरेट निघतात, आणि मग आपला प्रवास सुरू होतो 3000च्या हट्टापोटी. जी आमची शेतकरी लेकराला 200 रुपयाचा ड्रेस घ्यायला तयार नसतात, 10,000चं वॉटर सोल्युबलची बॅग नटत आणतात. सोपं आहे. ही पिकं अगदी पाटावर आपण केली. म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की जे 8 एकर क्षेत्र मी करायला घेतलं, त्याच्यातलं 4 एकर टोमॅटो लावलं, आणि त्या 4 एकर टोमॅटो मध्ये 1 ग्रॅम वॉटर सोल्युबल न सोडता, 1 ग्रॅम तुमचं कीटकनाशक बुरशीनाशक न सोडता, त्याला कसलंही मल्चिंग न करता, माझ्या बापजाद्याने ज्या पद्धती मला दिल्या होत्या त्या डेव्हलप केल्या, आणि त्याच्या जीवावर 4 महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यात त्याच्यातून 30 लाखाचं उत्पादन घेतलं, आणि आज माझं खरबूज आणि कोबीचं 20 लाखाचं उत्पादन घेतलं. कष्ट करायला घेतलेल्या रानामध्ये 50 लाख रुपयाचं उत्पादन घेऊन 25 लाखाची नवी कोरी थार घेऊन मी तुमच्याकडे भेटायला आलो. आधी स्वतः करायचं आणि मग जगाला सांगायचं. अनेकांनी पैसे मिळवले शेतीच्या जीवावर. ज्यांना पायात चप्पल मिळत नव्हती त्या लोकांना फॉर्च्युनर बसवले या मातीनं. पण आपण परत काय दिले? किती कृषीभूषण आज मार्गदर्शन करायला तयार आहे. किती कोण आज शेतकऱ्यांच्या पोरांना, आपल्याला माहिती आहे एक काळ होता सरकारी नोकरीचा, तो गेला, आपल्या डोळ्यात देखत गेला. आता आयटी झाला. आयटीची पॅकेज ऐकतोय आपण, पण खूप लवकर हा शेतकऱ्यांच्या पोरांचा काळ येणार आहे. खूप लवकर येणार आहे. म्हणजे आयटीची नोकरी सोडून शेती करता येईल इतका चांगला काळ शेतीला येणार आहे. पण ते कुणाला येणार आहे? असं तर होणार नाही की सरसकट तुम्ही हरभरा लावणार, तुम्ही कापूस लावणार आणि आयटी एवढं पैसे मिळणार, असं होणार नाही. तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ज्या आई बापाचा हाल आपण डोळ्यानं बघितलं, ऊर्जा निर्माण होण्यासाठी, प्रेरणा मिळण्यासाठी काय लागतं माणसाला? अहो, एक साधा MS धोनीचा पिक्चर बघितला तर तुमच्यामध्ये आयुष्यभर पूर्ण एवढी ऊर्जा तयार होऊ शकते. मग तुमच्या घरामध्ये रात्री बेरात्री जाणारा बाप तुम्ही बघितलाय. प्रत्येक दिवाळी तुम्ही अडचणीत काढले. म्हणजे आपलं त्याग आहे, आपला बलिदान आहे. आणि मग आज जर आपल्याला राग येणार नसेल, या शेतीची प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान जर तुमच्या माझ्यावर असेल आणि आपण शेतीच्या नावानं जर गळे काढायला लागलो तर काय बरं? वाईट आहे का परिस्थिती? माझ्याकडे परवा टोमॅटोची एक व्हरायटी लावली मी. हरियाणा मधून शेतकरी, त्या कंपनीचे जनरल मॅनेजर जे 5 राज्याला सांभाळतात, तर ते प्लॉटवर आले. त्याने मला त्यांच्यातला जमिनीचा रेट सांगितला. रेट किती होता कल्पना काय असेल तुम्हाला? तुम्ही लाखात बोलणार. 25 कोटी रुपयाला एकर हरियाणामध्ये आज जमीन आहे.
आणि आश्चर्य वाटू देऊ नका मित्रांनो, तुम्ही गुगलला सगळ्यांनी टाका, आता चालू मध्ये टाका, बिल गेट सारख्या माणसानं 75 लाख एकर जमिनीचा व्यवहार हे आता ह्या 6 महिन्यामध्ये केलेले आहे. तुम्हाला त्याची माहिती युट्यूबला गुगलला मिळेल. ही लोक इडी नाहीत. शेतीमधनं उत्पादन निघू शकतं हे आता त्रिकाला बाधित सत्य आहे, अशी गोष्ट आहे. पण हे कळलंय कुणाला? हे फार सिलेक्टिव्ह लोकांना कळलं. आणि म्हणून आपल्यालाच कामाला ठेवायचं, आपल्याला तिथं वेठबिगारी करायला लावायची आणि आपल्या जमिनी मागेल त्या किमतीला उद्या घ्यायच्या, अशा पद्धतीनं सुद्धा सगळे उद्योगपती शेतीमध्ये येणार आहे. जसा काळ बदलतो त्याच्या आधी सगळं जगाला कळतं, पण आपल्याला कळत नाही. आपल्याला कधी लावायचं असतं? ज्यावेळेस त्या पिकाला मंदी येते तेव्हा ते पीक आपल्याला लावत का? तर ते आकडे आपण ऐकलेले असतात की याचे एवढे झाले, त्याचे तेवढे झाले. पण सध्या ट्रेंड काय आहे बघा, फार सोपा अभ्यास आहे. मला वेळ दिलाय, मला बऱ्यापैकी वेळ दिलाय, त्यामुळे मी सविस्तर बोलणार आहे. मी वेळ विचारून आलोय सरांना की बाबा मला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. सोपं आहे सगळं आणि मी ते अगदी सोपं केलंय. अनेक शेतकऱ्यांचे माझे आकडे ऐकले. मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात गेलो तर माझे 200-300 शेतकरी त्या जिल्ह्यात जर नाही निघाले, लाखो मध्ये पैसे झालेले, 10-10 लाख 20-20 लाख, तर मी कार्यक्रमाला सुद्धा येणार नाही. आधी काम केलंय आपण, पिकांना सोपं केलंय आपण, शेतकऱ्यांना अशा पद्धती दिल्या की ज्या अगदी बघता बघता पिकामध्ये बदल दाखवतात. अशा पद्धतीच्या आपण पद्धती पुढे आल्या. आता सोपा विषय समजून सांगतो तुम्हाला. टोमॅटोचं झाड आहे. आता आमच्याकडे पद्धत आपल्याकडे काय आली की त्या टोमॅटोचा रोप लावायच्या आधी त्या शेतामध्ये बेड सोडायचे, बेसन डोस टाकायचा, शेणखत टाकायचा, ड्रीप हातरायची, मल्चिंग करायचं. 50-60 हजार पुरत नाही इथपर्यंत आणि मग रोप लावायचं. आम्ही काय करत असेल, आम्ही फक्त 1,500 रुपयाचा रेजर मारून, म्हणजे गव्हाण सोडून किंवा सायका सोडून आम्ही बेड सोडतो, त्याच्यावर 1 रुपया 20 पैशाचं रोप लावतो. आमची लागण झाली, आमची 1200 रुपये लागण टमाट्याची झाली. आता विषय आला त्याच्या पुढच्या नियोजनाचा. बघा, आपण शेती केलेली माणसं, मी जे सांगतो ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजणार आहे. माती लावल्यामुळं उभी वाढ कमी होऊन आडवी वाढ होत, म्हणजे झाड थांबतं. नॅचरली लिओसिन मारून थांबवतो ना आपण, लिओसिन मारतो, बरंच काय काय मारतो की त्यानं वाढ थांबली पाहिजे. तुम्ही माती लावण्यानं जी क्रिया घडते ती 10 स्प्रे जरी तुम्ही लिओसिनचे मारले तरी जी घडत नाही. कारण आडवं फुटायसाठी मातीच लावावं लागते. आणि ज्या वेळेस तुम्ही 15व्या दिवशी पिकाला माती लावता, त्याच्यामध्ये आम्ही 9-24-24 फक्त 2च पोती, दुसरं मिक्स खत घ्यायचं नाही. आणि ते ज्या वेळेस आम्ही खत टाकून माती लावतो, एक जे तण आलेलं असतं ते तणाचा बुजवटा होतो, खताचा बुजवटा होतो आणि त्याला माती सुद्धा त्या रोपाला लागते. आता ज्या रोपाला 12व्या-15व्या दिवशी तुम्ही भर लावली, ते रोप अगदी चांगल्या पद्धतीनं, म्हणजे त्याची नवीन मुळी वाढती. साहजिक आहे, टोमॅटोच्या झाडाला जिथपर्यंत तुम्ही माती लावता तिथपर्यंत त्याला मुळी सुटते. झाड येडं तर नाही, उगच कुठं पण मुळी सुटणार नाही. नव्या मुळ्या खाली जेवढ्या त्याच्या दुप्पट मुळ्या त्याला वर सुटते द्या. आणि कुठं सुटते द्या की जिथं तुम्ही खायला दिलंय तिथं त्यामुळे अगदी चांगल्या भुसभुशीत वावरी. कारण तुम्ही सायका सोडला आणि वरची निस्ती माती ढकलली, त्याच्यातला ऑक्सिजन वाढला, वावरी वाढली आणि त्याच्यामुळं मुळ्या अगदी चांगलं कंडिशन त्याला असल्यामुळं मुळ्यांची वाढ चांगली झाली. पाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं दिला की ते खत लागू व्हायला चालू होतं. आता ते बारकाय, त्याची खताची गरज आहे कमी, तिथं आपण दिला कमी. 2 डोस 2 घेतले, 4,000 रुपये गेले. पहिले 1,500-2 हजार रुपये, 5-6 हजार रुपयाचा आपला खर्च झाला. पहिल्या पानामध्ये ज्या वेळेस एखाद्या झाडाचं आयुष्य किती हा ज्यावेळेस प्रश्न समोर येतो, झाड आहे त्याला पान आहे, आता यांचं आयुष्य
मोजलं पाहिजे. म्हणजे कुठलं पान किती आयुष्य घेऊन जन्माला आलंय. पहिली 4 पानं, दुसऱ्या 4 पानाला जन्म दिवस आयुष्य असतं त्याचं. त्यांचं एकच काम असतं, दुसरी 4 पानं जन्माला घालेपर्यंत जी लागतंय न्यूट्रिशन तयार करायचं आहे. त्याचा आकार बघा, बारक्या खालच्या पानाचा आकार बारका असतो का, त्याचं आयुष्यच बारका आहे आणि त्याला काम पण बारकच दिले निसर्गानं. तेवढ्याच 8 दिवस थोडासा सूर्यप्रकाश घ्यायचा आहे, थोडंच अन्नद्रव्य तयार करायचे, काम तयार करायचे. काम तयार झाली, फुटवे फुटले, पानं तयार झाली, त्याचं आयुष्य संपलं. त्याच्यात कडकपणा येतो बघा. निर्जीव पान कडक होतं, निर्जीव पान जळत नाही. जिवंत पान हे लुसलुसीत असतं, कडक पान हे मेलेलं असतं. आणि नवीन 4 पानाला जन्म दिला की खालच्या पानाचा रोल संपलेला असतो. आम्ही त्याला काय करतो, 2 ऍप्लिकेशन घेतो आपण. बेनिव्या आपलं ठरलंय, त्याला त्रिप्सन नागाळे आली न पाहिजे, 5,000चा एकच स्प्रे घ्या. आली नागाळी काय फरक पडणार आहे, नागाळी तर मरणार आहे. कॅल्डन सारखं 1983 ला जपाननं शोध लावला कार्टाप हायड्रोक्लोराईडचा. 83 ला रिझल्ट देत होतं, त्याच्यापेक्षा आज चांगला रिझल्ट देतोय. 300 रुपयाचा स्प्रे, आपण 5,000चा स्प्रे मारतो. अज्ञानातनं जी शेती करायला लागलोय आपण, त्याचं मी उदाहरण सांगतो. झाड मोठं झालं, भूक वाढली. भूक वाढल्यानंतर 1 महिन्याचं ज्यावेळेस झाड होतं, त्यावेळेस तुम्ही त्याला सगळी अन्नद्रव्य असलेलं खताचा डोस दिला पाहिजे. का दिला पाहिजे, फळाचं फुलाचं फळात रूपांतर करायचं आहे, फुटव्याला फुलं लागायचे, फळांची साईज व्हायची आहे आणि हे सगळं करताना त्याला ग्रोथ सुद्धा करायची. काम किती आहे, खूप आहे. महिनाभर काय काम होतं का झाडाला, काही नव्हतं. खताची गरज होती का, नव्हती. आता खताची गरज वाढली. खताची गरज वाढली की आपलं काम बरोबर त्याला बघून त्याच्या गरजेनुसार चाललं पाहिजे की नाही. म्हणजे लहान मुलाला 5 वर्षाच्या पोराला 5 भाकरी आपण देणार आणि परत मात्र ज्या वेळेस त्याला 5 भाकरी खायच्या तेव्हा मात्र त्याला एखादा भाकरीचा तुकडा द्यायचा. अशी आपली शेतीची पद्धत आहे. ज्या वेळेस झाड फुलावर येतं, फळावर येतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळ्या अन्नद्रव्यांची गरज वाढलेली असते. त्याच्यासाठी आम्ही सांगतो की दुसरा बेसल डोस हा त्याचा आत्मा आहे. आणि त्यावेळेस परत एकदा त्याला ज्यावेळेस अन्नद्रव्याची गरज आहे, आधाराची गरज आहे, तेव्हा त्याला अन्नद्रव्य द्या, मातीची दुसरी भर लावा, चांगला आधार द्या, परत त्याचं गुड मोठं होते. झाड तयार करणं ह्याची एक इंजिनियर कसं एखादी इमारत तयार करतो, काय करतो पहिल्यांदा बघा, कधी इंजिनियर खाली रिस्क घेत नाही. तो खाली पद्धतशीर पाया काढतो, त्याच्यावर जितके शक्य आहे तेवढीच बिल्डिंग उभं राहत असते. म्हणून करता पहिल्यांदा आपण या झाडाच्या अवस्था बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर हे सगळं काम केलं पाहिजे. खताचे हे 2 डोस झाले तर माझं म्हणजे आमच्या कार्यक्रमात हजारो शेतकरी आहेत की ज्यांनी 1 ग्रॅम वापरलं नाही वॉटर सोल्युबल. आणि ॲव्हरेज किती, 1,500-2 हजार कॅरेटचं. ना जमिनीचं नुकसान आहे, ना कुठलं काय, अजिबात काय, कुणावरच ताण नाही, ना शेतकऱ्यावर ताण आहे, ना त्या मातीवर ताण आहे, ना शेतकऱ्याला रात्रभर जागायची गरज आहे. ती जी मंदीचं इथंच गणित आहे. टोमॅटो सारख्या पिकात आम्ही का बाहेर पडलो, कारण मंदी येते. बरं मंदी उगाच येते का, त्या पिकामध्ये 20-20 लाख एकरी करून देण्याची क्षमता आहे मित्रांनो. म्हणून त्याच्यामध्ये मंदी आहे. आणि ही मंदी नसती तर टोमॅटो शिवाय दुसरं काही केलंच नसतं कोणी. म्हणून या पिकाला समजून घेत नाही आपण. अहो टोमॅटो, मी कायम माझ्या चर्चासत्रामध्ये सांगत असतो, ज्या दिवशी टोमॅटो लावायचं नाही त्या दिवशी शेती सोडून द्यायची. आम्हाला अर्थकारण कळलं पाहिजे. ज्या पिकामधनं आम्हाला जास्तीचे पैसे मिळतात ती जर पिकं आम्ही करत नसू तर आम्ही शेती करून करणार काय. आज कलिंगड खरबूज पहिल्यांदा असा योग जुळला. हा महिना जो फेब्रुवारीचा आहे, हा महिना महाराष्ट्रासाठी फक्त गोल्डन आहे, फक्त महाराष्ट्रासाठी. का केला पाहिजे अभ्यास आपण. या देशाची जर रचना बघितली, दक्षिणेकडनं येणारा मान्सून बघितला, त्याचा उत्तरेतला प्रवास बघितला, रिटर्न जाताना 2-2 महिने साऊथ मधला त्याचा जर धिया बघितला, थंडीच्या जर लाटा बघितल्या, आज दिल्लीचं टेम्परेचर 4 आहे, आजचं 4 आहे किंवा महिना झालं 4 आहे. 10 आपल्याकडे आहे, 10 आपल्याकडे येते, 4 आहे. आणि जगातली निर्यात त्यांच्यातनं सुरू आहे. आमच्यातनं सुद्धा बाहेर माल जायला तयार.
म्हणजे मी कच खाल्ला, मी माझ्या सोबत असणाऱ्या शेतकऱ्याला कच खायला लावला आणि मग सगळ्यांनी मिळून रडारडीचा कार्यक्रम आपला सुरू आहे. कुठल्याच पिकामध्ये शाश्वत पद्धत आपण डेव्हलप केली नाही की जी आपल्याला कायम पैसे मिळवून देईल. आणि माझी तर मग त्याच्यासाठी आहे, माझ्यासारखा शेतकरी ज्ञान लपवून ठेवलं तर काय माझं 2चं 3 होईल, 4 होईल, पण त्याच्या काय पुढे जाऊ शकत नाही. पण हे ज्ञान जर मी माझ्या असंख्य शेतकरी बांधवांना दिलं तर माझ्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांचे प्रपंच शेतीच्या जीवावर. आज इथनं मराठवाड्यातनं निघायचं, मी परवा इंडियन फार्मरला मुलाखत द्यायला गेलो, त्या ऑफिस मधनं 2 मराठवाड्यातली पोरं पळत आली. मी म्हणलं इकडे कसं काय, तुम्ही तर गावाकडलं दिसताय. नाही म्हणले आम्ही इथं कामाला आहे. आम्ही म्हणलं शेती नाही का, तर म्हणले लय आहे, म्हणले गावाकडे लय शेती आहे म्हणले आम्हाला. म्हणलं मग हे कशाला करताय, तर म्हणले काय तिकडं काय घ्या. त्यांची चूकच नाही हो, त्याला कोणी सांगितलीच नाही. चूक आपल्या पिढीची, माझ्या आधीच्या पिढीची. नकारात्मकता वाढवत नेणं हे आज आपण त्याची म्हणजे मुली देत नाहीत म्हणणं. हो, आज जर 10-20 हजारावाला नोकरदार जर श्रेष्ठ वाटत असेल तर त्याला आपणच जबाबदार आहे. कुणाला दोष द्यायचा. आम्हाला शिकायचं नाही, आमच्यामध्ये भूक नाही, आम्हाला राग नाही, आम्हाला संघर्ष करायचा नाही. आपल्याच लोकांकडे सुद्धा अहो 3-3 दुष्काळ सलग पचवलेली लोक असताना घरात काय तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे. आज एवढा संयम म्हणजे अतिवृष्टी तर मी सारखंच ऐकतोय. यावेळेस सुद्धा मुखेड बिखेड परिसरात मला वाटतं सगळीकडे तुमच्या अतिवृष्टी झाली. म्हणजे आमचा तो ह्याचा मित्र आहे, त्याचा टोमॅटो 1000 रुपयाला कॅरेट जाणार. अगदी त्याचं फाउंडेशन सुद्धा दिसत नव्हतं पाण्यात, इतकं फाउंडेशनच्या काट्या सुद्धा पाण्यात वाहून गेले. फार संकटावर मात करत आलेली माणसं आहेत तुम्ही. नांदेड जिल्ह्यातली जी घटना मला आठवते, मुलानं बूट मागितले, फोन मागितला, बरोबर लक्षात सुद्धा कोणाला नसेल, मला तिकडं असून लक्षात आहे. मुलगा लातूरला काहीतरी निवासी शाळेत होता. मुलगा म्हणत होता कधी तर आई बाप्पा संग बोलायला मला मोबाईल माझ्याकडे असावा. काहीतरी मोबाईल मागितला असेल, मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलानं आत्महत्या केली. तोच फास काढून बापानं सुद्धा फास लावून घेतला. आमच्या साठी लाजीरवाणी ही गोष्ट आहे. आम्ही जर आमचं ज्ञान लपवायला लागलो ना तर हे खूप भयंकर आहे. म्हणजे आज अनेक शेतकरी सांगत नाहीत एकमेकाला, मार्गदर्शन करत नाहीत. काय लोकांना लगेच एकमेकाचं उत्पादन आले की दर पडतात असं वाटतं, हे अज्ञान आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आज गरज आहे. हे मार्गदर्शन खर्च वाढवून केलेलं मार्गदर्शन उपयोगाचं नाही. आम्ही 2 गोष्टीवर काम केले. आम्ही एक गोष्ट अशी केली की त्याच्यामध्ये त्या पिकाचं उत्पादन खर्च अगदी 30-40% आणला. आणि दुसरी गोष्ट आम्ही केली, आम्ही बाजारपेठेचा अंदाज घ्यायला सुरू केला. इथं कार्यक्रम केले किती शेतकरी आहेत, हात वर करा जरा, कोण कोण आहे बघू द्या मला. अंदाज खरे झालेत का आपले बाजारभावाचे? झाले 8 माझ्यासारखा माणूस 8 बैठका घेतो शेतकऱ्याच्या. खात्रीनं सांगतो की असं होऊ शकतं, इथं संधी आहे. काय हे धाडस सगळ्या यंत्रणा करू शकत नाही. काय हे धाडस शेतकऱ्याची पोरं पुढे येऊन अभ्यास करत नाही. का हा डेटा आपल्याला उपलब्ध होत नाही. आज या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्या मी अनेक वेळा म्हणतो, जसं सगळं हे बाजारभाव आजपर्यंत आपल्याला काय सांगितलं, एकच सांगितलं पिकवणं आपल्या हातात आहे, विकणं आपल्या हातात नाही. कोणी वाक्य आणलंय? काय आधार आहे या बोलण्याला? आपण पिकवू शकतो, आपण विकणारे झाले पाहिजे. आपल्याला कधी विकायचं ते सुद्धा ठरवता आलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस व्यापारी असतात, तुमच्या भागामध्ये सुद्धा येत असतील व्यापारी बाहेरचे, उत्तर भारतातले, काय कलिंगड खरबूजला येत असतील, काय टोमॅटोला येत असतील, ते त्याच वेळेस काय येतात. अहो तिकडचा माल हा अगदी उन्हाळा, अगदी आता तुम्ही उन्हाळ्याचं बघताय, आता जे भीती वाटण्यासारखे आकडे अल निनो सांगितला जातोय, सरकारी यंत्रणाकडनं सांगितला जातोय. काय परिणाम होऊ शकतात याचे मी इथं 2 तास त्याच्यावर बोलू शकतो. अल निनो आला तर शेती क्षेत्रामध्ये काय उलटफेर होऊ शकतो याचं मी तासभर इथं बोलू शकतो. मग याच्यावरची जागृती कोणी करायची? ना धनी ना गोसावी, आम्हालाही काळजी नाही, कुणालाही काळजी नाही. आणि परत काय म्हणायचं, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे.
काय काय म्हणजे त्याला आपण काय म्हणू अगदीच. आणि मोठी लोक म्हणतात बघा, रात्री झोपताना शेतकऱ्याचे आभार मानून झोपाय. अरे ती उपाशी आहे, कसले आभार मानताय? सगळ्यांना मिळवण्याचा अधिकार आहे, तसा शेतकऱ्यांना सुद्धा पैसा मिळवण्याचा अधिकार. रात्र जागून काढलेला शेतकरी मी तुमच्या समोर त्या व्यथाच्या म्हणून बोलतो. 50 लाखाचं देणं झालं म्हणून लोकांची जमिनी घेतल्या. माझ्यासोबत माझ्या बायकोनं मल्चिंग केलंय, खोऱ्या घेऊन दोघांनी मल्चिंगला माती लावले. एका प्लॉटला भांडवल नव्हतं, त्याच्यातून सुरू झालेला प्रवास. 1.5 लाखातले किमान 20-25 हजार शेतकरी त्या काळातले साक्षीदार आहेत. आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे. एखादी गोष्ट सांगत असताना ते 1000% खरे हे प्रूफ करून देऊ शकत असल्यामुळं आज तुमच्या समोर विज्ञान केंद्रासारख्या ठिकाणी येऊ. शेतीमध्ये भरपूर शक्ती आहे. तुमच्या आयुष्याचा बदल नाही, तुमच्या 7 पिढ्याचा उद्धार करण्याची संधी तुमच्या दारात आहे. पण गरज आहे बघा, एक झरा असतो मोठा, आपण विहिरी फोडल्या, त्याचा फक्त एक पडदा निघला की ती डोस असल्यासारखं पाणी साचतं. आपला तो पडदा हट नाही, पिढ्याने पिढ्या तो पडदाच हट नाही. आपण समजूनच घ्यायला तयार नाही. आपल्या काय झालं, निगेटिव्हिटी सगळीकडे आहे. तासात आपल्यापाशी एखादा माणूस येतो, त्याचं ज्ञान आपल्या समोर ठेवतो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवून पुढं. किती संधी रोज घालवतोय आपण. मी कार्यक्रमात काल सांगितलं, लोक म्हणजे लागवडी. मी म्हणलं लागवडी का करायची आता? कुणीही सांगाव कोणीतरी की आज लागवडी का करायच्या. पण मी तुम्हाला अशी तारीख देऊ शकतो की त्या दिवशी कुणीही लागवडी करू द्या, पैसे होणार. अभ्यास आहे, शास्त्र आहे. म्हणून मी म्हणतोय बाजार भाव हे शास्त्र आहे. हे निदान 10 वर्षानंतर मी प्रूफ करून देऊ शकतो. उत्पादन वाढ, उत्पादन घट याच्या सायकली असतात. आता दर पडले, मी तारीख किती सांगितली होती? 20 तारीख. दर किती तारखेला पडले? एक पण दिवस मागे पुढे झाला नाही. बरं किती वेळा झाले? या वर्षी 5 ते 6 वेळा 6 तारखा सांगितल्या आणि 5 ते 6 वेळा तारखा खऱ्या निघाल्या. बरं का खरं झालं? विचार करा, तेजी मंदी कशी चालते? कोणी सांगितलं नाही आपल्याला. ज्या वेळेस मार्केटमध्ये एखाद्या पिकाला भाव असतो, घटना काय घडते? एवढं रोप असणाऱ्याला सुद्धा पीक सांभाळण्यामध्ये उत्साह असतो. तो सातत्यानं पिकावर लक्ष देतो तो माणूस. जो प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय त्याची सुद्धा काळजी चांगली घेतली जाते. आणि नियमानुसार जे प्लॉट संपून जायला पाहिजे होते ते सुद्धा प्लॉट शेतकरी संपू देत नाहीत. डोसवर डोस टाकतात, फवारण्या करतात, सगळं करतात. एक वेळ अशी येते, हे तिन्ही माल चालू राहतात. म्हणजे जे 1.5 महिन्यापूर्वी लावलेलं होतं ते पण चालू होतं, महिनाभरापूर्वी चालू होतं ते पण चालू राहतं, आणि जे खरं तर मागच संपून जायला पाहिजे ते पण चालू राहतं. म्हणून मी काय म्हणतो, तेजीच्या प्रवासामध्ये लेकरं जन्माला येतात. ती जी अशी गोष्ट आहे की त्याच्या संग लेकरं जन्माला येत जातात, ती परिस्थितीच आहे. तो प्रवासच तसा आहे. दर आहे म्हणलं की इकडे सगळी प्रक्रिया तशी चालू राहते. आणि मंदीमध्ये काय होतं, एक तर त्या मालाला दर नाही, तो माल तोडून बाजारात नेऊन विकायचा म्हणलं तर त्याच्यासाठी लागणारा लेबरचा पैसा सुद्धा निघत नाही. फवारण्या बंद, लिक्विड बंद, सगळा खर्च बंद, तुटा बिटा सगळं आलं तरी कोण फवारू शकत नाही. का तर परवडत नाही. 1 महिन्यानंतर परिस्थिती अशी तयार होती की जो सगळा माल तयार होता तो माल कोण तोडायला तयार नाही. झाड वाळून गेलं, जळून गेलं, आणि मग शेतकरी उपडायची तयारी करतात सगळं. आणि परत काय होतं, इकडं दर नाही म्हणून लागणी स्टॉप झालेले असतात. लागवडीपासून काढणीपर्यंतची सगळी चेन डिस्टर्ब होती. काय परिणाम होतो त्याचा परिणाम असा होतो की उत्पादन घट होऊन बसते आणि पुढच्या 2 महिन्यात मालच नसतो मार्केटला. आता हे बघितलं तर हे शास्त्र आहे, मान्य करावं लागेल का नाही. आता याच्यात अजून दुसरा भाग, अध्याय नंबर 2. एकच पीक एका वेळी एकाच राज्यात लावलं जात, फार 2 राज्यात लावलं जात. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सीझन वाटून दिलेत निसर्गानं. मी निसर्गानं का म्हणतोय, कारण तुम्ही 45 टेम्परेचर मध्ये टोमॅटो आणू शकत नाही, पण नारायणगाव
पुणे, जुन्नर, नाशिकचा काय भाग याच्यामध्ये अगदी आरामशीर माल येतो. म्हणजे तुम्ही तिथं स्पर्धेत आहे का? नाही. आम्ही आहे का? नाही. पावसाळ्यात आम्ही स्पर्धेत राहू शकतो, पण सातपुडा पर्वताची रांग असल, सह्याद्रीची रांग असल, अगदी नाशिकचा काय भाग असल, पुण्याचा काय भाग असल, सगळाच भाग अगदी कृष्णा बिष्णा सगळ्या वाट असतात आणि त्यावेळेस टोमॅटो सारखं पीक त्या भागामध्ये येत नाही. सांगली, कोल्हापूर रिमझिम रिमझिम पाऊस, 4 दिवसात कार्यक्रम सगळा झाडाचा होऊन जाते. ती संधी मग मराठवाड्याला असते, आम्हाला असते. आणि म्हणून व्यापारी ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते का तुमच्याकडे येतात? पाऊस कमी असल्यामुळं क्वालिटीचा माल तुमच्याकडे मिळतो. आणि म्हणून ही सगळी लोक येडी नाही, इथं तुमच्याकडे येऊन टाकाच्या टाका. हे सांगितलं पाहिजे, याच्या चर्चा झाल्या पाहिजे. व्यावसायिकपणा म्हणजे शेतीतला दुसरा काय नाही तर हा. आणि ह्याचे अंदाज लागतात अगदी एकदम चांगल्या पद्धतीने. आता कसं आहे, मगाशीच मी म्हणलं की एक पीक डॅमेज होतं, 3000-5000 ला टोमॅटोचं कॅरेट झालं. का झालं होतं सांगा बरं? मी सांगू शकतो. कुणाकडे डाटा नाही, सरकारी यंत्रणा असेल कुणाकडे नाही. पण ज्या वेळेस 5000 रुपयाला टोमॅटो झालं त्या वर्षी लिपकर्न सारखा व्हायरस ऍट अ टाइम सगळीकडे, म्हणजे ज्या दक्षिणेच्या राज्यामध्ये उन्हाळी टोमॅटोचं प्रमाण जास्त आहे. आपल्या भारतात जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्यातला 20% भाग, 50% भाग साऊथ मधला, हिमाचल प्रदेश जे तुम्ही फिरायला जाता शिमला बिमला तर ते तर थंड वातावरण असल्यामुळे तिथला काय भाग, या भागामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं. आता या भागामध्ये जर अडचणी येणार असतील तर दर वाढणार आहेत का नाही? तेच झालं. तिकडं व्हायरस आला, क्रॉप डॅमेज झालं आणि मग उत्पादन घट झाली आणि त्याच्यामुळे काय झालं, 5000 रुपये 4000 रुपयाला टोमॅटोचे दर गेले. आता संधी काय होती आपल्याला? इथं प्लांटेशन करायला संधी होती, पण आपल्याला ते कधी समजत नाही. आणि म्हणून येणारा काळ हा पीक व्यवस्थापन हक्काचं असलं पाहिजे. ते आपल्याला अगदी मायक्रो पद्धतीनं 10 रुपये कोणीही आपल्या खिशातले काढून घेता कामा नये, एवढं काटकसरीचं जर नियोजन असेल आणि जर तुम्हाला ते पीक कधी घ्यायचंय आणि कधी थांबायचंय हे जर कळणार असेल तर अगदी मी आज 25 लाखाची थार माझ्या कष्टाच्या पैशातून माझ्या पट्ट्या 3-3 लाखाच्या रोजच्या पट्ट्या या तुम्ही सगळ्यांनी मी टाकायला पण एक मुद्दाम टाकत नाही. ही पोरं जी आज लागली पळायला तर ही पळावली ती मी, हे जर मी दाखवलं नसतं जगाला तर यांच्यामध्ये तो आत्मविश्वास तयार झाला नसता. आज माझ्याकडे अशी पोर आहेत की ज्यांनी नोकऱ्या सोडल्या, ज्याने आज शेतीमध्ये चांगलं यश एका वर्षामध्येच अगदी 25, 30, 40, 1 कोटीची पण लोक आहेत आपल्या. आणि म्हणून मी यासाठी आलो इथं, मी आजपर्यंत ऐकत आलोय. खूप काय भोगलेले लोक आहेत तुम्ही पारंपरिक पिकाबरोबरच इतर प्रयोग सुद्धा केले पाहिजेत आणि त्याच्यासाठीचं मार्गदर्शन हे निश्चितपणानं. आता तुमची भूक तयार झाली, आपल्याकडे एक म्हण आहे, म्हणजे गरज ही शोधांची जननी असं म्हणलं जातं. आता तुम्ही त्या पिकामध्ये आला, यांच्याकडे तसे रिपोर्ट येतील की बाबा आपली लोक इकडे वळली, मार्गदर्शनासाठी ते तिकडे ताकद लावतील आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला सातत्यानं होईल. अशा हिशोबानं तुम्ही काम करू शकता. याच्यामध्ये आज जग फार हे झालंय, आज शेतकरी एकमेकाला समजून घ्यायला लागलाय, आपल्याला सुद्धा कळायला लागलंय. आता बघा तुम्ही कंपनीच्या कार्यक्रमाला गर्द्या बंद झाल्या, अजिबात लोक जात नाहीत. म्हणजे माझ्या फायद्यापुरतच मी जर सांगणार असेल तर ते सुद्धा फार काळ टिकत नाही. आता आपल्या पिढीनं सगळं स्वीकारून बघितलं कशाचा किती फायदा होतोय, प्रत्यक्षात त्याचा खराच फायदा होतोय का. आणि बघा रेट असल्यावर व्हिडिओ येतात, सगळ्यांचे येतात. मग नर्सरीतनं ज्यानं रोपं दिलं तो पण जाऊन शेतकऱ्याकडे व्हिडिओ करतो, ज्यानं औषधं दिली तो व्हिडिओ करतो, अगदी सगळ्यांचे व्हिडिओ येतात. पण ज्यावेळेस मंदी आलेली असते तेव्हा त्या शेतकऱ्याला भेटायला कोणी सुद्धा जात नाही. आणि म्हणून आपण हे समजून घ्या की आपण लाखोनं पैसे टाकले तर आपल्याला शेतीमध्ये भविष्य कधीच मिळणार नाही. आपल्याला खर्च कमीच करावा लागणार आहे आणि जसं कमी खर्च टाकल्यानं तुम्ही टप्पे करू शकता. एक सीझन एक लागवड होऊ शकत नाही. आज माझं 8 एकर खरबूज गेलंय,
आहे या 8 एकरामध्ये 20 लाखाचा नफा मी कमवला, पण आज माझ्याकडे वाटतं की अजून 8 एकर असायला पाहिजे. का? तर आता तर सीझन सुरू झालाय, आपलं तर 8 एकर संपून बसलं आणि अजून 1.5 महिना तर मोठी संधी आहे. 25-15 दिवस तर या थंडीनं अजून वाढवलं आपलं, म्हणजे अख्ख्या मार्च मध्ये कलिंगड खरबूजचे दर पडत नाहीत. लिहून घ्या तुम्ही. म्हणजे वस्तुस्थिती आहे की या थंडीच्या लाटेनं, जास्तीच्या थंडीनं 15 दिवसासाठी खरबूज कलिंगडला भविष्य वाढवलं आणि मग वाटतं की शेती भरपूर असायला पाहिजे. पण आता शेती वाढवणं सोपं नाही. तुमच्याकडे योगायोगानं जमिनी भरपूर आहेत, करण्यासारखं खूप आहे, बरेच कोण सांगत बसणार नाही. हा काळ इतका विचित्र आहे, इथं सगळ्यांना स्वार्थ. आणि म्हणून आज या सगळ्या पोरांची पळापळ मी बघत होतो. यांनी गाडीचं पूजा केली, या बालाजीच्या मंदिरामध्ये मला नेलं. अगदी इतकं भारी चाललंय, सकाळपासून बघतोय पोरं गाडी संग आहेत आणि आनंद वाटतो की आपण काहीतरी केलं आयुष्यामध्ये. आपण आध्यात्मिक ह्याच्यामधली माणसं आहे. आता तुम्ही सगळीच तिथं दिसतंय मला, म्हणजे पांडुरंगाला मानणारी बराच वर्ग येत आहे. आणि आयुष्याचं कल्याण हे स्वतःसाठी जगण्यात कधीच नसतं, इतरांच्या उपयोगी येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि परमेश्वरानं काही म्हणा, आम्हाला त्याच्यात आनंद वाटतो. या सगळी माहिती शेतकऱ्यासमोर ठेवताना आनंद वाटतो. या सगळ्या गोष्टी, माझी काल वास्तुशांती झाली, अगदी एकही जिल्हा राहिला नाही सोलापूर या महाराष्ट्रातला, आणि अक्षरशः 2,500 शेतकरी नुसत्या वास्तुशांतीला आले. हे प्रेम आहे. म्हणजे शेतकऱ्यासारखा प्रामाणिक, शेतकऱ्यासारखा जीव लावणारा, शेतकऱ्यासारखा माणूसच या जगात नाही. कारण तो जमिनीवर आहे, त्याला गर्व नाही, अहंकार नाही, त्याला जो देणार आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता असणारा हा शेतकरी आहे. म्हणून आपण, मी कार्यक्रमात सांगतो, मी एकट्यानं सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना त्या संदर्भातलं मार्गदर्शन, विक्रीचं पण करतोय मी, वेगवेगळ्या पिकासंदर्भातलं तर चालूच आहे. तर हे काम आपण पुढे तर घेऊन जाणारच आहे. पण तुमच्यातल्या सुद्धा पोरांनी तुमच्या भागामध्ये अगदी या अशा जर संस्था तुमच्याकडे असतील आणि जर तुम्ही तयार झाला तर अगदी चांगलं. आता सरांनी आता आमचं कपिल सर अगदी म्हणजे कौतुक बघा. आता माझ्यासारखा शेतकरी, मला 3-4 फोन झाले त्यांचे, अगदी 3-3.5 महिन्यापूर्वी त्यांनी तारीख घेतली. उद्देश काय सांगा, की आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना काहीतरी मोटिवेशन मिळालं पाहिजे, काहीतरी माहिती मिळाली पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही कधीही बोलवा. आता गाडी झाले, आम्ही कधीही, तुम्ही एखाद्या हॉलमध्ये जरी कार्यक्रम ठेवला सीझनला, तरी पण तुम्हाला पीक नियोजनावर प्लॉटवर जाऊ, प्लॉट फिरू. बरं, याच्यासाठी काय मानधन घेत नाही आपण, काय पैसे घेत नाही याच्यासाठी. तुम्ही कुठल्याही गावात बोलवा, माझ्या खर्चानं मी येतो. पण हे काम उभं राहिलं पाहिजे. आणि आजपर्यंत आपण भोगलंय, पण येणारा काळ तरी आपण निदान इथं पुढं एकमेकाला मदत करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो. अगदी मला या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.